सर दुसरं इकडे हां शिक्षक साहित्याचं नाव सांग. स्मार्ट सिटी है ना. स्मार्ट सिटी म्हणजे काय हो? स्मार्ट सिटी म्हणजे ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केलेला असेल, प्रदूषण विरहित साहित्याचा उपयोग केलेला असेल आणि अनेक वेगवेगळे प्रयोग करून केलेली ही स्मार्ट सिटी आहे. काय प्रयोग केले तुम्ही? माननीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्मार्ट सिटीचे छोटेसे प्रधानमंत्री आपले प्रधानमंत्री कोण आहे? नरेंद्र मोदी. काय तरी सांगितलं. स्मार्ट सिटीमध्ये सर्वात पहिल्यांदा हे जे विमानतळ आहे, खाली आपण हे विमानतळ वरती बनवलेलं आहे. जर हे विमानतळ खाली असलं तर ते फार ते जागा आठवतं आणि त्यामुळे राहण्यासाठी किंवा इतर काही करण्यासाठी जागा आपल्याला भेटत नाही. त्यानंतर हे आहे विद्युत स्टेशन किंवा विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, जिथून सौर ऊर्जा आणि पवनचक्की यामार्फत ऊर्जा निर्मिती होते. पवन ऊर्जेमध्ये कोणत्या ऊर्जेचं रूपांतर कोणत्या ऊर्जेत होतं? पवन ऊर्जेमध्ये सौर ऊर्जेत होतं. पवन ऊर्जेमध्ये वाऱ्याचं रूपांतर वाऱ्यामध्ये कोणती ऊर्जा असते? वाऱ्यामध्ये औष्णिक नाही पवन ऊर्जाच असते, पवन ऊर्जा त्याचं विद्युतमध्ये रूपांतर होतं. गतिज ऊर्जा ऊर्जेबद्दल काय सांगते? ऊर्जामध्ये काय? गतिज ऊर्जा म्हणजे ज्या गतीमुळे ती प्राप्त झालेली आहे त्यासाठी वाऱ्याला काय असते? असते. वाऱ्यामध्ये कोणती ऊर्जा असेल? वाऱ्यामध्ये नाही मग कशामध्ये झालं? विद्युत ऊर्जेमध्ये कोणती ऊर्जा वापरत होते? औष्णिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा आहे. सौर ऊर्जा, सौर ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होईल? विद्युत ऊर्जेमध्ये. आणखी खूप सांग. आणि मेट्रो स्टेशन आहे, वरती आहे कारण त्यामध्ये फार जागा आटते आणि हे जर वर केलं तर आपल्याला जागा निर्मिती होते. या मेट्रोमध्ये लोक खाली कशी उतरणार? येथे मेट्रो स्टेशन एक मार्ग आहे आणि येथे चार्जिंग स्टेशन आहे. मेट्रोच्या इथून निघालं तुम्ही यायचं खाली त्या मेट्रो तिथून परत यायचं मागे जायचं कुठे मेट्रो नाही. मेट्रो अशी म्हणजे नाही अजून कोणाला मागे घ्या तिथून निघालीस तू आता कुठेला स्टेशन आहे ना तुमचं? आहे. कुठं? स्टेशन इथे आहे. ठिकठिकाणी स्टेशन असतील. ठिकठिकाणी स्टेशन आहे. स्टेशन आहेत हां. नाही मॉडेल आहे सर, इथून बाहेर यायचं चक्कर मॉडेल आहे ते, ठिकठिकाणी स्टेशन असतील, आपण असे करू शकतो. येथे चार्जिंग स्टेशन आहे जिथे तुमच्या इलेक्ट्रिक कार्स किंवा मोटार्स इथे चार्जिंग होतात. हे चार्जिंग कशावर करणार? चार्जिंग विद्युत ऊर्जा इथून आलेली विद्युत ऊर्जा आहे आणि त्यासोबत हे इथे जे आता ह्या गाडी अशी चालली त्याच्या वेगामुळे किंवा गतिज ऊर्जेमुळे निर्माण होते. ऊर्जेमध्ये होतो त्याचाही उपयोग इथे केला जातो. त्यासोबत इथे ट्रॅफिक आहे. आजकाल ट्रॅफिक जाम खूप लागत आहे, अपघात सुद्धा भरपूर होत आहेत. एकाच्या चुकीमुळे अनेकांचे प्राण आज वाया जात आहेत. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. या पद्धतीमुळे कमीत कमी अपघात होतात, ट्रॅफिक कमीत कमी लागतं आणि सर्वांचा वेळ वाचतो. त्यानंतर येथे स्मार्ट नॅशनल गार्डन आहे, तिथे थोडा कचरा वेगळे केलेला आहे. असं प्रत्येक लावलेले आहेत. ते या स्मार्ट सिटीचा पुण्यातील प्रवास इथे केलेला आहे. अनेक ठिकाणी आज भारतात स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी प्रयत्न चालू आहे.